सेव्ह दिस रील जर तुम्हाला पण तुमचे ब्लाउजेस एवढे परफेक्ट हवे असतील. सो वेलकम टू शादी स्टायलिंग सिरीज पार्ट 4. तर हा व्हिडिओ स्टायलिंगच्या ऐवजी टिप्सचा जास्त असणार आहे. लेट्स गो. सो आय लव्ह पफ स्लीव्स आणि हाफ स्लीव्स ब्लाउजेस. तर तुमच्या पफ स्लीव्स ब्लाउजेसला जास्त एलिगंट करायचं असेल तर टेलरला नक्की सांगा की बॉर्डर नेहमी छोटी ठेवा. बॉर्डर साडीची कितीही मोठी असू दे त्याला सांगा त्याला कट करा और दुमडा जे हवं ते करा. बट स्लीव्हला बॉर्डर छोटी असली की ब्लाउज जास्त एलिगंट दिसतो. नाहीतर मग चांगलं नाही दिसत की साडीला पण मोठी बॉर्डर आणि ब्लाउजेसला पण मोठी बॉर्डर. अँड सेम थिंग अप्लाइज टू छोट्या स्लीव्सचा ब्लाउज. अँड सेकंड, कोणताही ब्लाउज असू दे मेक शुअर की तुम्ही अशी पाइपिंग करताय, ह्याच्याने तुमचा ब्लाउज कंप्लीट दिसतो आणि क्लासी दिसतो. सो कोणतीही तुमच्या लेसचा कलर आहे त्या ह्याची पाइपिंग करायला सांगा टेलरला. आणि कोणतीही एक्सपेन्सिव्ह साडी असू दे किंवा फेस्टिव्ह वेअर आय ऑलवेज मेक शुअर की मी पॅडेड ब्लाउजेस शिवते. आणि ज्या साड्या नॉर्मल असतील त्याचे मी नॉर्मल ब्लाउजेस शिवते. 30-40 रुपीजचे असे पॅड्स मिळतात जे तुम्ही स्वतःहून आतून स्टिच करू शकतात. सो दॅट इज माय स्मॉल हॅक. कारण सगळेच जर पॅडेड ब्लाउजेस शिवायला दिले तर थोडं कॉस्टली होऊन जातं. अँड आय ऑलवेज गो फॉर प्रिन्सेस कट. त्याने असं टी शर्टवालं लुक येतं. अँड नेक्स्ट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट की ब्रॉड नेक. सो मी नेहमी टेलरला सांगते की ही जी शोल्डर लाईन आहे ही थोडी पातळ ठेवायला. बिकॉज जर हा जाड असेल तर एक तर आपला पल्लू असतो प्लस ज्वेलरी असतं प्लस त्यात जर ब्लाऊजचा स्लीव असा मोठा असेल तर ते खूपच असं भरलेलं वाटतं. सो तुमचा जर ब्रॉड नेक असेल तर प्रॉपरली ज्वेलरीची स्पेस मिळते, पल्लू छान येतो आणि ब्लाऊजसुद्धा असा छान एलिगंट दिसतो. आणि मग बॅकला जर तुम्ही हुक लावत असाल तर नेहमी 3 हुकवाली साईज ठेवा. जास्त मोठी नाही जास्त लहान नाही. त्याने अख्खी बॉर्डर अशी कव्हर होते आणि इट लुक्स नाईस. अजून एक ब्लाऊज विथ 3 हुक्स. त्याने असं लुक कंप्लीट वाटतो बॅक आणि छान दिसते बिकॉज एक बारीक लाईन येते बॉर्डरची. आणि जेव्हा पण तुम्ही एल्बो लेंथ ब्लाऊज शिवता मेक शुअर की तुमच्या ब्लाऊजची लेंथ इतकी असेल, इतकी नाही. बिकॉज मग तुम्ही जेव्हा हात असा हलवता तेव्हा इथे खूप असं लॉक झाल्यासारखं वाटतं. सो ऑलवेज गो फॉर दिस लेंथ अँड नॉट दिस. हा जो पार्ट आहे त्याला असं फ्री ठेवा. अँड लास्ट इज की माझ्या सगळ्या ब्लाउजेसची लेंथ इतकी असते, नॉट टू शॉर्ट नॉट टू लॉंग. आणि त्याचं मेन कारण आहे की जेव्हा तुम्ही ब्लाऊज घालून बसतात तेव्हा इकडे क्रीजेस पडतात आणि ते कम्फर्टेबलही नाही वाटत आणि ते चांगलंही नाही दिसत. की लेंथ घ्या, मोठं असेल ना तर ते बसताना वगैरे थोडंसं अनकम्फर्टेबल वाटू शकतं. सो येस, हे होते माझे काही ब्लाउजेस शिवण्याचे टिप्स. लेट मी नो तुम्हाला हे कसे वाटले.